नमस्कार सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा। उद्या आहे अनंत चतुर्दशी म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे विसर्जन। त्यानिमित्ताने मी एक थाली तयार केलेली आहे। चला तर मग लगेचच थाली बनविण्यास सुरुवात करूया। तरी मी इथे काळे चणे जे आहेत ना रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते। चणे छान असे भिजलेले आहेत। आता आपण हे कुकरमध्ये शिजवून घेऊया। कुकरमध्ये शिजवले की पटकन होते, फार जास्त वेळ लागत नाही आणि गॅसची सुद्धा बचत होते। तर हे बघा कुकरमध्ये हे जे आहेत ना चणे मी छान असे शिजवून घेतले, छान असे सॉफ्ट शिजलेले आहेत। आता आपण हे साईडला ठेवूया आणि तांदूळ जे आहे ना थाली करता म्हणजेच भात तयार करण्याकरता तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊया। तर मी इथे साधाच भात तयार करत आहे। जर तुम्हाला जिरा राईस वगैरे करायचा असेल तर तेलामध्ये थोडं जिरं वगैरे टाकून तुम्ही जिरा राईस तयार करू शकता। तर मी भात सुद्धा इकडे शिजण्याकरिता ठेवलेला आहे। त्यानंतर आपण चण्याच्या भाजी करता एक मसाला तयार करूया। तर फार जास्त मसाले वापरलेले नाही आहेत। साधा एक कांदा परतून घेत आहे, त्यामध्ये टाकलेले आहेत थोड्या लाल मिरच्या, त्यानंतर जिरा आणि थोड्या लसणाच्या पाकळ्या आहेत। हे छान असं थोडं परतून घ्यायचं, हलकंसं परतून घ्यायचं, फार जास्त याला भाजण्याची गरज नाही आहे। आता हे सर्व भाजलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं। त्यानंतर थोडे शेंगदाणे आहे मी आधीच भाजून ठेवले। त्यानंतर मी इथे टाकत आहे एक टमाटर। आता आपल्याला याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर हे बघा आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे। तर चला आता आपण भाजीला फोडणी देऊया। तर हे बघा हे जे चणे आहेत ना शिजलेले, यामधील काही चणे मी एका वाटीमध्ये काढून ठेवत आहे, कारण आपल्याला या उकळलेल्या चण्याची एक रेसिपी तयार करायची आहे। तर ती मी तुम्हाला समोर दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। तर मी साधारणतः अर्धी वाटी चणे जे आहेत ना उकळलेले काढून ठेवले बाजूला। तर हे बघा एका कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी टाकलेलं आहे लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या। तर हे मी भाजी फोडणी करता नाही, आपल्याला याची एक चटणी तयार करायची आहे। अगदी 2 मिनिटांमध्ये ही हिरव्या मिरच्या आणि लसणाची चटणी तयार होते मैत्रिणींनो, आणि खूपच टेस्टी वाटते। भाकरीसोबत तर खूप टेस्टी वाटते। तर मी हे जे मिरच्या आणि जे लसणाच्या पाकळ्या आहेत ना छान तळून घेतल्या, एका वाटीमध्ये काढून ठेवल्या साईडला। आता त्याच कढईमध्ये आपण आता 2 तेजपत्ते टाकले आणि त्यानंतर मी जे वाटण केलं होतं ते टाकलेलं आहे। मसाले छान असे तेलामध्ये परतून घेतले। त्यानंतर आता आपले बेसिक मसाले तिखट, मीठ, हळद टाकलेला आहे, अर्धा छोटा चम्मच गरम मसाला पावडर टाकलेला आहे, हिंग टाकलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता। आणि एक छोटा चम्मच मी इथे काश्मीरी लाल तिखट सुद्धा टाकलेला आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, अन्यथा स्किप करा, थोडा कलर येण्यासाठी टाकलेला आहे। आणि आता मी इथे आपले शिजलेले चणे आणि सोबतच ते पाणी होतं ना कुकरमध्ये ते पण टाकलेलं आहे। एक उकडी आली, कोथिंबीर टाकली। हे बघा आपला रस्सा चणाची भाजी इथे तयार झालेली आहे। किती मस्त चण्याची भाजी तयार झालेली आहे, अगदी झटपट। आता आपण ही साईडला ठेवूया। आणि आता मी तुरीची डाळ एका कुकरमध्ये धुवून घेतलेली आहे। तर तुरीची डाळ सुद्धा मी 10 मिनिटं धुतल्यानंतर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। आता आपण ही डाळ शिजायला ठेवून देऊया। तर हे बघा एका साईडला मी आता दूध सुद्धा उकळण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण आपण थालीमध्ये तयार करणार आहोत बासुंदी। तर हे बघा भात सुद्धा आपला तयार झालेला आहे, अगदी मोकळा भात इथे तयार झालेला आहे। भात आणि चण्याची भाजी आपली तयार झालेली आहे। कणिक मी आधीच मळून ठेवलेलं होतं। आता आपण याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊया। तर कणिक मळण्याचा वगैरे व्हिडिओ दाखवलेला नाही आहे, कारण काही काही गोष्टी मी स्किप केलेल्या आहेत ज्या साध्या साध्या सिंपल असतात त्या, कारण मग व्हिडिओ फार मोठा होतो आणि आपल्याला सुद्धा पाहायला कंटाळा येतो। तर हे बघा पुऱ्या इथे लाटून घेतलेल्या आहेत मी। तर आपण जे उकळलेले चणे होते ना त्याचे इथे वडे तयार करणार आहोत। उकळलेले चणे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले, त्यानंतर त्यामध्ये टाकले बारीक चिरलेले कांदे आणि हिरव्या मिरच्या। हवं तर तुम्ही हे जे चणे आहे ना थोडे मिक्सरमध्ये फिरवून सुद्धा घेऊ शकता, पण काही आवश्यकता नाही, खूप छान असे सॉफ्ट शिजलेले आहेत। त्यानंतर चिमूटभर मी हळद टाकली, एक छोटा चम्मच बेसन टाकलं थोडं बाइंडिंग येण्याकरिता, आणि त्यानंतर यामध्ये मी टाकलं थोडंसं चवीनुसार मीठ, त्यानंतर अर्धा छोटा चम्मच जिरा। खूप जास्त मी मसाले टाकलेले नाही आहेत, जरुरी नाही आहे की प्रत्येकच पदार्थामध्ये जगभरातले सर्व मसाले टाकले पाहिजे। हे बघा अगदी बेसिक मसाल्यापासून आपण हे छान टेस्टी ते वडे तयार करणार आहोत। तर हे इतके छान सॉफ्ट शिजलेले आहेत ना चणे की हातानेच असे छान स्मॅश होत आहेत। तर मी सर्व जे आहे ना सर्व छान असं मिक्स करून घेते। हवं तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर किंवा कढीपत्ता हे सुद्धा टाकून घेऊ शकता, पण मी यामध्ये काही फार जास्त टाकलेलं नाही आहे। अगदी बेसिक मसाले टाकून हे मिश्रण तयार केलेलं आहे। आता आपण गरम तेलामध्ये पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर पुऱ्या तळताना नेहमी असं झाऱ्यानी वरती तेल टाकायचं, म्हणजे पुऱ्या ज्या आहेत ना छान अशा फुगतात। आपलं मिश्रण सुद्धा एका साईडला तयार झालेलं आहे चण्याच्या वड्यांचं।
तर पुऱ्या तळल्यानंतर आपण त्याच गरम तेलामध्ये लागलीच वडेसुद्धा तळून घेणार आहोत. म्हणजे काय होतं की गॅसची आणि वेळेची सुद्धा बचत होते. पुन्हा पुन्हा तेल गरम करण्याकरता आपल्याला गॅस लागतो, तर त्यामुळे एकाच वेळेस आपण हे पदार्थ तयार करून घेतले की वेळसुद्धा वाचतो आणि गॅसची सुद्धा बचत होते. हे बघा, हे वडे असे हातावर छान असे थापून घ्यायचे. हवं तर तुम्ही यामध्ये थोडंसं असं आणखी कुरकुरीतपणा येण्यासाठी तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता, एक छोटा चम्मच. पण काही आवश्यकता नाही. तुम्ही असेच जरी केले ना, बेसन पीठ टाकून थोडं एक छोटा चम्मच, तरीसुद्धा हे छान असे क्रिस्पी होतात. तुम्ही एकदा हे असे चण्याचे वडे तयार करून बघा. तर चण्याचे वडेसुद्धा आपण असे मीडियम फ्लेमवर तळून घेणार आहोत. पुऱ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. पुऱ्या मी फार जास्त तळलेल्या नाही आहेत, म्हणजे पूर्णपणे फक्त पुरता इथे तळून घेतलेल्या आहेत. आता आलटून पालटून दोन्ही साईडने हे जे वडे आहेत ना, गरम तेलामध्ये तळून घेऊ शकता. तुम्ही हे जे आहे ना, काळ्या चण्याचे वडे जे आहेत ना, शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. हे बघा, आपले वडेसुद्धा तळून झाले आणि पुऱ्यासुद्धा तयार झालेल्या आहेत आणि आपली डाळसुद्धा तुरीची छान मऊ अशी शिजलेली आहे. आता याच कढईमध्ये मी तेल काढून ठेवलं बाकीचं आणि आपल्या डाळीपुरतं तेल ठेवून यामध्ये एक छोटा चम्मच जिरा, मोहरी आणि हिरव्या मिरच्या, ठेचलेलं लसूण टाकलं. हे सर्व छान परतून घ्यायचं. अशा प्रकारे जर आपण स्वयंपाक केला ना, गॅसची खूप जास्त बचत होते. एकाच वेळेस सर्व पदार्थ तयार करून घ्यायचे, म्हणजे शक्य होईल तेवढे. तर हे सर्व छान परतून घेतलं. त्यानंतर आता आपली शिजलेली तुरीची डाळ यामध्ये आपण टाकूया. तुरीची डाळ टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद, आपले बेसिक मसाले. तर पाणी तुम्ही आवश्यकतेनुसार टाका. तुम्ही किती प्रमाणात दाट वरण खाता, म्हणजे कुणाच्या घरी खूप पातळ खातात, कुणाच्या घरी खूप दाट लागतं. आमच्या घरी तर थोडं पातळचं वरण आवडतं सर्वांना. तर छान अशी उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर आता आपण हे बघा, आपली डाळ जी आहे ना इथे तयार झालेली आहे. ऑलमोस्ट आपला इथे भात तयार झाला, चण्याची भाजी तयार झालेली आहे, डाळसुद्धा तयार झाली, पुऱ्या वडेसुद्धा तयार झालेले आहे अगदी झटपट. आणि दूधसुद्धा आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता यामध्ये मी टाकणार आहे अर्धी छोटी वाटी मिल्क पावडर, म्हणजे फटाफट आपली बासुंदी तयार होते. कारण असं दूध आटवत बसलं ना मैत्रिणींनो, खूप वेळ लागतो आणि गॅससुद्धा खूप लागते. तर मी केव्हाही बासुंदी करताना मिल्क पावडर टाकून देते, म्हणजे फटाफट तयार होते. गॅसची आणि वेळेची सुद्धा बचत होते. यामध्ये मी साखर नाही टाकलेली आहे, थोडी मिश्री टाकलेली आहे. तुम्हाला साखर टाकायची असेल तर तुम्ही साखरसुद्धा टाका. दूध आटवण्याकरता ठेवलेलं आहे पुन्हा थोडं 2 मिनटं. आता आपण एक चटणी तयार करणार आहोत. आपण जे हिरव्या मिरच्या आणि लसूण तळून घेतलेलं होतं ना, तर ते एक आम्ही छोट्या खलबत्त्यामध्ये टाकलेलं आहे. थोडं चवीनुसार मीठ टाकलं. हे थोडं हलकंसं ठेचून घ्यायचं, खूप जास्त ठेचायचं नाही. हे बघा, आपला इथे मिरची म्हणा किंवा ठेचा म्हणा तयार झालेला आहे. भाकरीसोबत तर अप्रतिम लागतो. तुम्ही करून बघा. कधी भाज्या खाण्याचा कंटाळा आला किंवा मग भाजी वगैरे नसली ना, तर तुम्ही फटाफट अशी चटणी तयार करून घेऊ शकता. तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता, पण असं ठेचलेलं असतं ना खलबत्त्यामधलं, त्यामधल्या चटणीची चव जी आहे ना, खूप छान वाटते. आपली चटणी तयार झाली, साईडला ठेवली. आपलं दूधसुद्धा 2 मिनटं पुन्हा मी आटवून घेतलं. त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकले, वेलची पूड टाकलेलं आहे. तुम्ही खोबरा किससुद्धा टाकू शकता. तर हे बघा, आपली इथे बासुंदीसुद्धा ऑलमोस्ट तयार झालेली आहे. तर हे बघा, अगदी फटाफट आपला इथे संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे. मी 45 मिनिटामध्ये हा संपूर्ण स्वयंपाक तयार केलेला आहे फटाफट. चला आता आपण गरमागरम थाली तयार करूया गणपती बाप्पांसाठी. तर काळ्या चण्यांची इथे भाजी मी सर्व करत आहे. हे बघा, मसालेसुद्धा मी फार जास्त टाकलेले नाही आहे. इथे खूप बेसिक मसाले टाकून ही भाजी तयार केलेली आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारे नेहमी सहकार्य असू द्या. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी. सोबतच साईडला बेल आयकॉन असते, तीसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पटकन येईल आणि आपली भेट होत राहणार. नवीन नवीन रेसिपी तुम्ही बघत राहणार आणि त्यानिमित्ताने आपल्या गप्पासुद्धा होत राहणार. तर या थालीमधील सर्वात जास्त पदार्थ तुम्हाला कोणता आवडला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही गणपतीच्या नैवेद्यासाठी कोणकोणते पदार्थ तयार करता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता मी इथे थालीमधले पदार्थ एक एक सर्व करत आहे. तर गरमागरम जेवण करायला या लवकर. आणि मैत्रिणींनो, कमेंटच्या साईडला हाईपचं बटन असते ना, ते सुद्धा प्रेस करून सहकार्य करावे अशी सर्वांना विनंती आहे. सोबतच बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. हे बघा, पुऱ्या आपला मिरची लसणाची चटणी म्हणा किंवा ठेचा म्हणा तयार झालेला आहे.
आणि काळ्या चण्याचे वडे आणि सलाद आहे आणि मी इथे मोदक आधीच तयार करून ठेवलेले होते, तर त्याची रेसिपी माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे, तुम्ही बघू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपी.